उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती टीका करताना त्यांना वेड लागलंय, ते भ्रमिष्ट झालेत असं ते म्हणाले। त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी चांगला समाचार घेतलाय। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करू असा शब्द फडणवीसांनी दिला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला होता। त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो। हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? आज ते जे बोलले त्यात चरफडले, कारण मी हे त्यांचं बिंग फोडलं। मग चरफडल्यानंतर ते भरकटले, मला भ्रमिष्ट म्हणाले। ठीक आहे, मी भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील, पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे। आज चरफडून ते काय बोलले, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत। आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रांनी शब्द दिला। अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे।